आपल्या सर्वांना कार्तिकेयाबद्दल सांगावं अशी आंतरिक इच्छा झाली. कारण त्यांनी ह्या महाराष्ट्रातही जन्म घेतला आणि ते म्हणजे ज्ञानेश्वर होते. आजपर्यंत मी सांगितलं नाही, कारण महाराष्ट्रीय लोकांच्या डोक्यात काही गोष्ट घुसत नाही. स्वतः साक्षात कार्तिकेयाने या महाराष्ट्रात जन्म घेतला आणि इतकी सुंदर ज्ञानेश्वरी आणि अमृतानुभव असे दोन मोठे फारच महान गहन असे ग्रंथ लिहिले. महाराष्ट्रात झाले ते एवढं अध्यात्म. काय याची महती गावी तेवढं थोडं. आणि तुम्ही ह्याच्या जन्माला आले ते पुण्याशिवाय का? पण ती वाया गेली. मी काही ज्ञानेश्वरांसारखी 23 वर्षी समाधी घेतली नाही. आणि देन हे सगळं झाल्यावर सुद्धा अतिशहाणे त्यांचे बैल रिकामे आहेतच बरे, की म्हणे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन करतो म्हणून काल मी सांगितलं तो एक प्रकार. कोणी काही बोललो तरी लागले त्याच्या. हजारोनी माणसं जातात घाणेरड्या ठिकाणी. अहो इतके पैसे बनवले माताजी, त्याची बायको रजनीश बरोबर पळाली असं का? तिला पैसे दिले नसतील कदाचित. आम्ही त्यांनाच मानत होतो. मग माना. आम्ही त्यांना मानतो म्हणजे तुम्ही आहात कोण? नम्रतेला इथून सुरुवात करायची. मी कोण? मी कोण? मी सहयोगी, आत्मा स्वरूपत्व प्राप्त झालेला मी सहयोगी आहे. आणि मला कसं वागलं पाहिजे? ज्ञानेश्वराचं उदाहरण समोर आहे, तुकारामाचं उदाहरण समोर आहे, रामदासांचं उदाहरण समोर, एकनाथांचं. ते नाही ऐकलं का तुम्ही? ते नाही पाहिलं का? ज्या नामादेवाला गुरु नानकांनी आपल्या हृदयाशी लावलं, तो नामदेव सुद्धा या महाराष्ट्रातला शिंपी होता ना. पण या नामदेवाच्या देवळात जाऊन मी बघितलं टाळ कुटत बसले. मोजून 10 शिंपी जरी आले तरी म्हणायचं नामदेवाचं काहीतरी सांग. आज त्या सर्व साधू संत परत एकच विनंती की परत ह्या देशात जन्म घेऊन सगळ्यांना ठीक करा. सहयोगाची जी प्रगती व्हायला पाहिजे ती वाढलेली नाही. फक्त सहयोग मात्र वाढत चालला. म्हणजे जे जास्त पसरतं ना आणि त्याच्यात जर ताकद नसली तर ते फाटतं. आता हा ग्रुप वेगळा तर तो ग्रुप वेगळा, तिकडे हे ऐकायलाच मिळत नाही. ही भांडणं तिथे दिसतच नाहीत मुळी. हो, सहयोगात आपला वेगळा वेगळा ग्रुप कसा करायचा? स्वयं साक्षात कार्तिकेयाने जन्म घेतला. तिला सरस्वतीला सुद्धा स्कंद मात्र म्हणतात. ती त्याची आई नव्हती, ती कुमारी होती. पण तिने स्कंदाला आपल्या हृदयाशी लावून ठेवलं होतं आणि तिला मुलगा मानलं, त्याला मुलगा मानला. त्या कार्तिकेयाने शोधून या महाराष्ट्रात जन्म घ्यावा आणि जे काही लिहिलंय ज्ञानेश्वरांनी त्याच्यावर सारं जग भाळलंय. पण आपल्या इथे मात्र उलट प्रकार. सांगायचं म्हणजे की अमेरिकेहून आले ते इथे एक युनिव्हर्सिटी बनवायची म्हणून, पीस युनिव्हर्सिटी आळंदीला बनवणार. झालं काय? आळंदीला तर काही करणार नाहीत ते. माझ्या शरणी आले, माताजी तुम्ही सगळं करा, तुमच्याच हवाली. आम्हाला इकडे महाराष्ट्रात कोणाशीही काहीही करून घ्यायचं नाही. वी डोंट वॉन्ट टू डील विथ. झालं काय? एका शिष्टाने, मोठे माणसं ते,
त्यांनी 2.5 कोटी मारले त्यांचे बिचारा त्या अमेरिकनचे, आणि मग दुसऱ्यांनी 3.5 कोटी मारले. त्यांनी काढता पाय घेतला, नको रे बाबा या महाराष्ट्रात. मला सांगितलं, माताजी तुम्ही जिथे कराल तिथे आम्ही, तुम्हीच करा, तुमच्या नावाने करा, आम्ही तुम्हालाच मानतो. माझी त्यांची भेट म्हणजे 2 तासाची. ते थक्कच पडले, काय लोक आहेत, आणि व्यवस्थित चालू आहे बरं. ते काही पॉलिटिशियन्स नाही ज्यांनी पैसे मारले. जो दिसला तोच पैशावरच चढ. हे सगळं सांगण्याचं कारण असं की गहनता येण्यासाठी आधी स्वतःला बघायला पाहिजे, स्वतःकडे लक्ष पाहिजे, आणि बघितलं पाहिजे की माताजी म्हणतात त्यातलं किती माझ्यात आहे. मी सगळ्यांना सांगते की जेव्हा कुंडलिनीचं जागरण होतं तर सगळ्या यादी व्याधी तसंच प्रत्येक तऱ्हेच्या उपाधी पडून जातात. सगळं काही सुटून एक सुंदर कमळाचं फूल येतं. पण महाराष्ट्रात आल्यावर तसं दिसत नाही. परत सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे मला कोणता ह्याच्यात हुद्दा मिळाला. हा लीडर कोण, हा सांगणारा कोण, हा कशाला मला येऊन ठीक करतो, मी लीडर मानत नाही. मग त्याच्या विरुद्ध लिहा, चरित्राबद्दल लिहा. माताजी तुम्ही आम्हाला संजोगातनं काढलं, पण ज्या माणसामुळे काढलं त्याचं चरित्रच ठीक नाही. अहो मला अक्कल आहे किंवा नाही, तुमच्या अकलेने मी चालले असते तर काय झालं असतं. सगळ्यात जास्त म्हणजे कर्मकांडी फार होतं. सकाळी 4 वाजता उठायचं, आंघोळ करायचं, हे करून माताजींच्या समोर झाडाला बसायचं. मग मी इतकंही करून माताजी माझं का नाही भलं होतं. बाई हृदय पाहिजे. हृदय कुठे दिलेस तुम्हाला, तुझं हृदय दे मला. तुझं हृदय मिळाल्याशिवाय मी त्याच्यात भरू तरी काय. प्रेम भरायला हृदय पाहिजे. भांडकुदळ लोकांना हृदय असतं असं मला नाही वाटत. तेव्हा आजच्या या पूजेत हे सगळं सांगितलं तेवढ्यासाठी. जसे तुम्ही इथे दिवे लावलेत, मराठीत तो शब्द असा आहे की दिवे लावू नका. मराठी भाषा अशी आहे की तलवारीच करते. माझा म्हणण्याचा अर्थ असा की हृदयामध्ये दिवा लावा, आणि तो लावल्याबरोबर तुम्हाला स्वतःबद्दल कळेल. आम्ही लहानपणी आमची आई म्हणायचे लक्ष कुठे आहे, त्याचं की लक्ष कुठे आहे. आता त्याचा अर्थ मला कळतो. तुमचं लक्ष कुठे आहे, तुमचं लक्ष काय, लक्ष काय. संतपण, रागीटपणा, चिडणं, चिडचिडणं, काहीतरी नवीनच काढणं, हा सर्व प्रकार हा सहयोगात चालणार नाही.